नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये पनीर पुलावची रेसिपी अगदी झटपट बनवून होते आणि खायलासुद्धा कमाल लागते. तर काय करायचं आहे आपल्याला, सर्वात प्रथम कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे लागेल तेवढं. त्याचबरोबर खडे मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत इथे. यानंतर इथे आपण उभा कट केलेला कांदा टाकून घेऊया. कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. याचबरोबर इथे टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो पण परतून घेऊया. टोमॅटोसुद्धा परतला गेलेला आहे. तर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. लगेचच यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. तर आलं लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊया. पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. यानंतर इथे मसाल्याचा वापर करूया, जसे की बिर्याणी मसाला, घरगुती मसाला, त्याचबरोबर हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे. मिक्स करून घेते. यानंतर इथे जे पनीर आहे ना, ते मी सर्वात अगोदर फ्राय करून घेतलेलं होतं थोडंसं. तर ते पनीर टाकूया. त्याचबरोबर हा फ्रोझन वाटाणा आहे, तो सुद्धा टाकलेला आहे. तर मिक्स करून घेते. व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. जेवढे तुम्ही राईस घेता त्याचबरोबर गरजेनुसार लागेल तेवढं पाणी ते वाढवायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे वरून. 1 चमचा तूपसुद्धा टाकायचं आहे. एक उकळी फुटायला लागली की यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे. तो उकळी फुटायला लागलेली आहे. तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे, तर तो टाकलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि झाकण लावूया. अगदी 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हा जो राईस आहे ना, तो शिजला जातो. आणि यानंतर बघू शकता इथं झाकण काढलेलं आहे. मस्तच सुगंध खूप छान येत आहे. अगदी परफेक्ट असे पनीर पुलावची रेसिपी आपली तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला इथे मी काढून दाखवते. अगदी सुरेख अशी ही बिर्याणी झालेली